भंडारा जिल्ह्यातून आलेलो आहोत। हा विदर्भ शहरी कलाकार परिषद केंद्रीय कार्यालय कनान येथील हा भव्य दिव्य मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा, अमरावती जिल्हा, वर्धा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा इत्यादी जिल्ह्यातून या ठिकाणी कलावंत आलेले आहेत। मागच्या वर्षी सुद्धा आम्ही शासनाच्या दरबारी आलो होतो। शासनाला आम्ही निवेदन दिलं होतं, परंतु शासनाने आजच्या तारखेपर्यंत आमची कोणतीही मागणी पूर्ण केलेली नाही। मित्रहो, शासनाचे कितीतरी दरवाजे ठोकून झाले। 2 वर्ष कोरोनाचा काळ झाला, त्यानंतर कोरोना निघाल्याच्या नंतर 3 वर्ष झाले आम्ही प्रस्ताव दाखल केले। 3 वर्षात कोणतीही मानधन समिती प्रस्थापित झालेली नाही। कलाकारांचे हजारो प्रस्ताव जसेचे तसे पडलेले आहेत, जसे ते तसे विखुरलेले आहेत। जिल्हा परिषदेमध्ये ते प्रस्ताव अजून पडलेले आहेत। जिल्ह्यामधून 100 लोक निवडले जातात। एका जिल्ह्यातून 1000 ते 1500 मानधनाच्या फायली कलावंत दाखल करत असतात आणि त्या 1500 मधून त्या जिल्ह्यातून 100 लोकांची निवड होते। ही शोकांतिका आहे। त्याऐवजी जिल्ह्यातून 500 लोकांची निवड करण्यात यावी अशी शासनाला विनंती करतो आहे। त्यामुळे कलाकारावर उपासमारीची पाळी येणार नाही। कलाकारांना जे मानधन मिळते ते दरमहा मिळालं पाहिजे। 6 महिने 12 महिने होतील तरी पण त्यांना मानधन मिळत नाही। ती गजबी आहे। मी महाराष्ट्राचा लोक कलावंत आहे आणि या कलावंताच्या मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। महाराष्ट्रातली संपूर्ण कला 24-64 कलेच्या कलाकार या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। प्रत्येक विविध कलेच्या माध्यमातून प्रत्येक कलाकार आपापली मागणी घेऊन या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला निवेदन देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। तर मागील वर्षापासून या महाराष्ट्र सरकारने आम्हाला धोक्यामध्ये पाडून आमच्या कलावंतासाठी एकही हाव आमची पुरी केलेली नाही आणि म्हणून पुन्हा याच वर्षी आम्ही या महाराष्ट्र सरकारला निवेदन देण्याकरता या विधान भवनावरती पूर्ण महाराष्ट्रातले कलाकार घेऊन मोर्चा घेऊन इथे आलेले आहोत। आमच्या मागण्या आहेत की कलावंतांना कमीत कमी 12,000, 10,000, 8,000 अबक श्रेणीप्रमाणे हा मानधन मिळाला पाहिजे। आमच्या कलाकाराला घरकुल योजनेत प्राधान्य मिळालं पाहिजे। आमच्या मुलांना शासनाच्या 5% जागा मिळाल्या पाहिजे। कमीत कमी आमच्या कलावंतांना विमा मिळाला पाहिजे आणि आमच्या कलावंत लोकांसाठी या सांस्कृतिक भवनसुद्धा या ठिकाणी मिळालं पाहिजे। आणि मानधन समितीवरती या कलाकार परिस्थितीमध्ये या मानधन समितीमध्ये मग कोणताही जिल्हा असो त्या मीटिंगमध्ये वर्षातून 2दा मीटिंग घेण्यात यावा आणि जो शासनाचा GR आहे की एका वर्षातून फक्त 100 केसेस पास केल्या जातात, त्या ठिकाणी कमीत कमी 500 केसेस ह्या मंजूर करण्यात यावा आणि वर्षातून 2दा मंजूर करण्यात यावा, म्हणजे एका वर्षी 1000 केसेस मंजूर करण्यात यावा असे आमची मागणी आहे। आणि जोपर्यंत या मागण्या आमच्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे कलाकार या ठिकाणी हटणार नाही असे आम्ही या ठिकाणी ठाम आवाहन करतो।